काही दिवसा अगोदर केवळ राज्यस्तरीय स्पर्धा घ्यावी असा सर्व कार्यकर्त्यांचा संकल्प होता, परंतु मध्य प्रदेशातील जे गोविंदा पथक आहे त्यांचाही या ठिकाणी आग्रह असल्यामुळं त्याही भागातून बैतूल आणि छिंदवाडा, बऱ्हाणपूर या भागातून सुद्धा अनेक गोविंदा पथकांचा आग्रह होता। म्हणून ही दहीहंडीची जी कल्पना होती की आपण ओपन दहीहंडी, देवाभाऊ ओपन दहीहंडी अशी स्पर्धा भरावी आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही स्पर्धा होत असतानाच मलाही मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदा पथक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून उपस्थित आहेत। त्या सर्व पथकांचा मी आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय आमचे नेते, या विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री सन्माननीय डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर साहेब, आपल्या या जिल्ह्याचे माजी खासदार, 4दा विदर्भ केसरी ठरलेले असे आमचे परमस्नेही रामदासजी तळस साहेब, या जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व ज्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशांनी या वर्धा जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली असे सन्माननीय जिल्हाध्यक्ष संजयजी गाते साहेब, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या चिटणीस सरिताताई गाखरे यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आहे। आपण सर्व प्रेक्षक म्हणून दहीहंडी आपण दरवर्षी घेतोच, या वर्षी मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा पद्धतीची दहीहंडी या ठिकाणी आपण घेत आहे, जेणेकरून आमच्या या परिसरामध्ये वर्धा जर सोडली तर कोणीही ठिकाणी दहीहंडी कोणी घेत नाही। दहीहंडी हे एक आकर्षण म्हणून दहीहंडीच्या माध्यमातून गोविंदाचं आम्हाला दर्शन होतात, कुठेतरी आतुरती, प्रेम हा भावनिक दृष्टिकोन आणि यामध्ये कुठेतरी अध्यात्माचा असाही संकल्प आमच्या प्रेक्षकाच्या माध्यमातून निर्माण होतो आहे। उपेंद्रजी या अगोदर कधीच आम्हाला त्रास झाला नाही, हे पहिल्यांदा झाला, पहिल्यांदा।
म्हणजे काय आम्ही गुन्हा करतोय, आम्हाला आत्मचिंतन करायला लागेल अशी एकंदरीत भावना आमच्यामध्ये निर्माण झाली. अग्निशामक यंत्र मिळालंच पाहिजे नाही. आणि आमच्या आर्वी नगरपालिकेचे शिव यांचं मी स्वागत करतोय. कोणीतरी राजकीय माणसांनी सांगा आणि यांनी ऐकावं. हे खूप बुद्धीचं राजकारण जर कोणी करत असाल, हे आमच्या जनसामान्य माणसाला कधीच मान्य होणार नाही. आम्ही काही चूक केली का असा आम्हाला संशय यायला लागला. तरी त्यांचं मी अभिनंदन करतो शिवचं, का या ठिकाणी वर्धा नगरपालिका, पुलगाव नगरपालिका आणि शेलू नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांनी मोठं मन करून आमचे माजी खासदार आदरणीय रामदासजी तळस साहेबांच्या बोलण्याला कुठेतरी होकार दिला का आपलं कोणीही वाकडं करू शकणार नाही. 2008चा नियम आमचे मुख्याधिकारी जे परिपक्व आहे, हुशार आहेत, त्यांना आता कमरीच्या खाली बोलावं का कमरीच्या वर बोलावं हाच शब्द शिल्लक नाही. एक अधिकारी असताना एखादा राजकीय पुढारी, राजकीय पक्षाचा मोठा पुजारी जर तुम्हाला धमक देत असेल तर पहा, तर या ठिकाणी अग्निशमक गाडी जर तुम्ही दिली, तुमचं आम्ही वाकडं केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू झालं. याच्या अगोदर आम्ही गंदा राजकारण कधी पाहिलं नाही. जे तुटपुंज, ज्यांच्या मग कुत्रही नाही आहे, दिवसभर जर फिरत तर नमस्कार सुद्धा कोणी करू शकत नाही, असे कार्यकर्ते आहे. ते आपल्याच कार्यकर्त्याला फोन करते का त्या ठिकाणी जाऊ नका. शिवला धावता देतात. त्या ठिकाणी जर तुम्ही गाडी दिली, तुम्ही तुमच्या गाठोडा बांधून ठेवा. दादाराव केचे 1982-83 पासून पक्षाचं राजकारण करते आहे. या भागामध्ये कोणीही गावात कोणताही कार्यकर्ता नव्हता. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक एक गाव, एक एक कार्यकर्ता निर्माण केला. आज मोठी ताकद पक्षाची झाली. प्रचार करण्याची गरज नाही, असं एकंदरीत चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण झालं असताना त्याला खिंडार पडण्याचे काही लोक, ज्यांच्या मागे कोणतीही शक्ती नाही, 5 कार्यकर्ते पक्षामध्ये आणण्याची ताकद नाही, केवळ मला पैसे मिळाले पाहिजे, माझं भलं झालं पाहिजे, एवढ्याच भावनेतून एक एक कार्यकर्ता पक्षापासून दूर जाताना आम्ही पाहतो आहे. भविष्यामध्ये पक्षासमोर हा महत्वाचा प्रश्न आहे. वेळोवेळी जर अडचण निर्माण होत असेल, ज्यांनी पक्षाची या ठिकाणी उभारणी केली, पक्षाचा कार्यकर्ता एक एक मोठा करण्याचे प्रयत्न केले, तेच कार्यकर्ते लहान कार्यकर्त्याला जवळ येऊ देत नाही, ही नीम करतात, कोणतंही काम होऊ देत नाही. एखाद्या सरपंचांनी एखादं काम नाही आम्हालाच करायचं आहे,
तुला 5 वर्षात एक खडकूचं काम मिळू देणार नाही, हे वातावरण जर या मतदारसंघामध्ये होत असाल, का आम्ही पाप केलं पक्ष वाढवला? तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 10 वर्ष आमदारकी दिली. पहिलं कमळ या जिल्ह्यामध्ये दादाराव केचेंनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून फडकवलं. तुमच्या भरोशावर तो पक्ष उद्ध्वस्त होऊ नये. हे काही कार्टून आहे दोनच्या, त्यांना दुसरे कामं नाही. स्वतःचं पोट कसं भरेल, स्वतःलाच कामं कसे मिळेल, सामान्य कार्यकर्त्यांना काम मिळालं नाही पाहिजे, या भावनेतून काम होतात. व आम्ही तर त्या भागात जो कार्यकर्ता चल घे रे बाबा कर, एक खडकूला लाजमणार नाही. वली साहेबांसमोर शपथ घेऊन सांगतोय, कार्यकर्त्याकडून कधीही आम्ही 5 रुपये सुद्धा घेतले नाही. कर रे काम, तुझं कुटुंब सांभाळ, या भावनेतून कार्यकर्त्याची कदर करतो आम्ही. आणि हे टपुरे जे आहे 2, 4, 5 जास्त नाही, 2, 4 तिकडे कारंजात नाही आहे जास्त, 2, 3च आहे. इकडे 5, 6 आहे, तिकडे ऑस्ट्रेलिया आहे 5, 6. त्याच्या पलीकडे मोजून दाखवा, 10 कार्यकर्ते जमवा. याचा दादाराव केचे एक आवाज जर दिला, आम्ही किती कार्यकर्ते जमू शकतो. या आज बोलण्याची संधी उपेंद्रजी असल्याकडे येऊन राहिली. आता किती आम्ही सहन करावं, हाही प्रश्न आमच्या समोर आहे. म्हणजे आम्ही पाप केलं काय? म्हणजे असं वाटते का फॉर्म वापस घेतला ते पापच केलं का? घेतला नसतं तर बरं झालं असतं. कोण्या बॅनरवर दादाराव केचेचा फोटो नाही, कोण्या बॅनरवर कधी नाव नाही. हे गलिच्छ एवढं निकृष्ट दर्जाचं रामखोरपणीचं राजकारण करताय. ज्यांनी इथं मूळ लावलेलं आहे त्याचा गाभा खा, पण मूळ उखडून फेकू नका. आणि या भावनेतूनच पुढील कालखंड एवढं सोपी नाही. आणि त्या भावनेतूनच तुम्हाला आम्हाला पक्ष मोठा करणं हेच आमचं कार्य आहे. आता येणारी जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ही नगरपालिका असो, या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही रातचा दिवसाची रात्र करून 23 पैकी 23 नगरसेवक इथे निवडून आणले. यांना फक्त 2, 4 टपोरे कार्यकर्ते माहित आहे. अंदरला गाभा कुठं माहित आहे, कोणाचं घर कुठं आहे, तर कोणता कार्यकर्ता काय काम करू शकते. यांना फक्त टपोरे जे दिसते आहे, कपडे घालणारे 2, 4, 5 त्या लोकांच्या भरोशात हे होत नाही. ते फक्त मलिदा खासाठी आहे. जमिनीतला कार्यकर्ता जो झोपडीत राहते, गावात राहते, त्या कार्यकर्त्याचा कुठे शोध आहे, कधी ओळख आहे, कधीच नाही. म्हणून दादाराव केचे झोपडीत गेला, प्रत्येक गावात पोहोचला, त्याचं नाव, त्याची सगळी पद्धती माहिती आहे, त्याचा जिव्हाळा माहिती आहे पक्षाबद्दलचा. त्या भावनेतून जर काम झालं तरच हे सगळं होईल. मी गॅरंटी घेतो. आरवी आष्टी कारण आणि शहराची जबाबदारी द्या. वली साहेबांसमोर सांगतो की ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हाती येईल. जे मागचं आरवी आष्टी कारंजातलं चित्र आहे, विधान जिल्हा परिषद पंचायत समिती, तिन्ही पंचायत समितीवर झेंडा भारतीय जनता पार्टीचा लागण, हे आश्वासन उपेंद्रजी साहेब तुम्हाला देतो. नाही तर टपोरे जे आहेत केवळ पैसे कमावण्यासाठी आहे, याच्या मागे कोणी नाही आहे. कुत्र जरी असलं तोही छपू घालत नाही, अशी परिस्थिती यांची आहे. आणि त्या भावनेतूनच कशी काय सुरू झाली हा कार्यक्रम दादाराव केचेंनी घेतला. आम्ही दरवर्षी घेतो, तुम्ही आता आले.
आणि म्हणून तो कार्यक्रम अग्निशामक यंत्र मिळू नये, ॲम्ब्युलन्स मिळू नये, कोणीही कार्यक्रमाला जाऊ नये, ही दृष्ट प्रवृत्तीची भावना जर अशीच असेल त्याचा नायनाट होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि त्या भावनेतूनच आपण थोडी समाज हे टपोऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर राजकारण होत असाल, जे कधी दादाराव केचेच्या प्रयत्नाशिवाय निवडून आले नाहीत, ज्यांना आम्ही मोठं केलं तेच आमच्या छाताड्यावर बसले. आणि या पद्धतीनं लोकही विचार करत अरे याला तर हे झालं, याला आताच उपसभापती केलं, ह्या कुठं गेला, याला आताच नगराध्यक्ष म्हणून निवडून आणलं, रातचा दिवसाची रात्र केली. जे नगरसेवका खेटलाची मार घालायला गेले होते, आपण तो इतिहास पाहिला, तुम्ही चालले होते, म्हटलं मी येत नाही. ही परिस्थिती जे नगरसेवक असेल ती पाहता यावेळेस पराखून कोणाला तिकीट द्यायची, काय द्यायची आम्हाला माहिती आहे, कोण निवडून येऊ शकते हे आम्हाला माहिती आहे, कोणाचं काम त्या भागात किती आहे, कधी जाते का तो कोण्या गावात, कोण्या घरापर्यंत, किंवा आरबी शहरात काय चालू आहे, कोण्या गल्लीत जात नाही. कारण का लोक चपला मारतात, लोकांना चपला यायच्यासाठी काढून ठेवल्या, हल्ला का बस काढला, कारण का कधी झाला नाही, कधी कोणाला दिसला नाही. हे जे कामं आरबी असते का केवळ दादाराव केचेचे काम आहे, इतरत्र कोणाची कामं नाही. दादाराव केचेनं गावामध्ये विकास केला आहे, म्हणून तुम्ही 10 वर्ष मला निवडून दिला आहे. या वर्षी तर मला फिरायची गरज नव्हती हो, एवढं काम केलं. गावागावात घराघरात घुसलो आम्ही, एकही मंदिर ठेवलं नाही, एकही मस्जिद ठेवली नाही, एकही बौद्ध विहार ठेवलं नाही. सबका साथ सबका विकास या भावनेतून आम्ही चाललो आणि उलटी गंगा वाहायला लागले. ही उलटी गंगा किती, आणि आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण या दहीहंडीच्या निमित्तानं आपण उपस्थित आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या शब्दाला इथे विराम देतो. जय हिंद, जय विदर्भ.